गाडीचा हप्ता नेसेसरी, केतकीची डान्स क्लासची फी भरायची नेसेसरी, ऐक ना आनंद, मुलांची शाळेची पिकनिक आहे बरं का. यावेळी नाही गेले दोघं तर नाही चालणार का? ए नाही मी नाही असं सांगू शकत त्यांना. पिकनिकला जायचं म्हणून महिनाभर छान वागतायत शहाण्यासारखे, आता त्यांच्याबरोबर चीटिंग केल्यासारखं होईल, त्यांचं मन मोडेल. नाही प्लीज प्लीज नेसेसरी. नेसेसरी. ऐक ना, शार्दूलचा वाढदिवस येतोय. ठीक आहे मी समजावून सांगते त्याला की यावेळी थोडा छोटा बर्थडे करूया. ऐकेल तो, शहाणा मुलगा आहे. कधी कधी असं थोडक्यात सेलिब्रेशन करावं लागतं. इट्स ओके, तो ऐकेल. समजूत काढते मी त्याची. पण तुला काय वाटतं, या महिन्याचा पगार होईल का तुझा? मला नाही वाटत या महिन्यात पगार होईल. सगळं सेव्हिंग्सवर भागवायला लागणार आहे. दुष्काळात 13वा महिना म्हणतात ना, तो हाच. ठीक आहे रे, लगेच असं डिप्रेस नको होस. इतके वर्ष चांगलं चाललंय ना, होतं असं वर खाली, ओढाताण होतेच ना. ठीक आहे, स्ट्रेस नको घेऊस तू. बाकी ते जे घराचं आहे ते आता होल्डवर. हो होल्डवर. त्यांचा कॉल आला की त्यांना सांग की आत्ता सध्या नाही आम्ही घेऊ शकत, प्रॉब्लेम आहे. असं कसं निकिता? आपण मुलांना प्रॉमिस केलंय दोघांना सेपरेट बेडरूम देऊ म्हणून, आणि आता मोठी होत आहेत आपली मुलं. नाही म्हणतोय का आपण त्यांना घेणार आहोत, पण जरा 1-2 वर्ष डिले होत आहे. इट्स ओके. सगळं काही आयतं नाही द्यायचं मुलांच्या हातात. त्यांनाही कळू दे की आयुष्यात कष्ट घ्यावे लागतात. समजूतदार आहेत मुलं, ऐकतील. तू टेन्शन नको घेऊ, आपण करू मॅनेज. टेन्शन नाही ग, पण मुलांचे पडलेले चेहरे पाहिले की झोप नाही लागत मला रात्री. आणि आपण त्यांचे लाड नाही करणार तर दुसरं कोण करणार आहे? आणि आपण जन्माला घातलंय ते त्यांनी कष्ट करावेत म्हणून नाही, त्यांचं आयुष्य सुखकर व्हावं म्हणून आपण करतोय ना हे सगळं. सगळ्याचा टायमिंगच चुकलंय यार. हे कसं काय झालं? आता काय झालं? माझी सॅलरी क्रेडिट झाली अकाउंट मध्ये. बरं आहेस ना? बघू. अरे हो रे, स्वानंदी. हे 100% स्वानंदीचंच काम आहे. प्रॉब्लेम सॉल्व्हर. सगळं नेसेसरी आता. कुठे? तुम्ही सांगितलं ना आता आनंदचा पगार ट्रान्सफर करून आलो. काय लॉजिक दिलं तुम्ही? अहो म्हणजे तुम्ही करूनही टाकलात. मला नव्हतं वाटलं तुम्ही कराल असं. अहो तुमचं म्हणणं मला लॉजिकली पटलं म्हणून मी केलं. आणि आनंदनी घरात जी चूक केली ना ती. गुन्हा केलाय वरून चूक केलीये वर आला. आता तुम्ही शब्दांचा केस पाडू नका. आनंदनी घरात जी चूक केली ती आणि त्यांनी ऑफिसमध्ये जे काम केलं ते, या 2 गोष्टी मिक्सअप करण्याची गरज नाही. मला हेही कळतंय की आज ऑफिसमध्ये आनंद शिवाय पर्याय नाही, त्यामुळे त्यांनी दुसरीकडे कुठेही जॉब करू नये, इथेच राहावं असं मला वाटतं. हो हॅलो गुप्तर मॅडम, मी बोलतोय काहीतरी तुमच्याशी. हो पण तुम्ही काही विचारण्याआधी मी एक गोष्ट विचारू का? विचारा. आज सकाळी शिरा का नाही खाल्लात? भूक नव्हती. हो, शिऱ्याचा सुगंध आल्यावर तर 2 घास खातो असं म्हणालात आणि बसलात. शिरा तर आवडतो ना तुम्हाला, खरंच आवडत नाही का? तसं नाही, खायची इच्छा नव्हती माझी. का? आनंदांना शिरा आवडतो म्हणून तुम्ही खाल्ला नाहीत ना? सायलेन्सचा अर्थ हो असा होतो ना? मला याबद्दल काही बोलायचं नाहीये. ठीक आहे, नका बोलू. पण मला तरी कळलंय बरं का, आनंदांचा राग आलाय म्हणून त्यांच्या आवडीची डिश खाल्ली नाही. हो आला राग मला म्हणून नाही खाल्ली मी, बस. पण आता या क्षणी त्यापेक्षा ऑफिस मधलं काम माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. इथे आम्ही फक्त दोघं काम करत नाही, शेकडो माणसं काम करतात आमच्या हाताखाली. आणि आता माझ्यासाठी ऑफिसचं काम जास्त महत्वाचं आहे.
पण मला मला खरं सांगा, तुम्हाला खरंच असं वाटतं तो येईल? तुम्हाला खरंच खरं खरं सांगू, हो, मला खरंच खरं खरं सांगा. मला वाटतं ना तुम्हाला खूप मोठा धक्का बसला या सगळ्या प्रकाराचा, आणि त्या शॉक मधून तुम्ही अजून बाहेर पडलेला नाही आहात. म्हणजे असं कुठल्याही परिस्थितीत का होईना, पण अशी चोरी वगैरे केलेल्या माणसाला तुम्ही ऑफिसमध्ये वगैरे नका ठेवू, असं मला वाटतं. हॅलो, तुम्ही ड्युएल पर्सनॅलिटी आहात का? एकाच वेळेस दोन माणसं राहतात का तुमच्या आतमध्ये? हा, सकाळी एक वेगळा माणूस असतो, रात्री तोच माणूस वेगळा होतो, असं काही आहे का? त्या दिवशी त्या निकिताचा फोन आला म्हणून धावत धावत तुम्ही तिच्या घरी गेलात तिला भेटायला. आल्यानंतर मला समजवलं की आनंददादा चोरी करणं शक्य नाहीये, तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवा, आणि आज तुम्हीच म्हणताय की त्याला कामावरती घेऊ नका. काय काय कुठलं म्हणलं खरं मानायचं तुमचं? कशावर विश्वास ठेवायचा मी? एक मिनिट हो, तुम्ही एवढे कन्फ्युज वगैरे होऊ नका. माझं म्हणणं आत्ताही तेच आहे, आनंददादांनी चोरी केलेली नाहीच आहे, पण माझ्या मताला कुठे काय किंमत आहे? मुळात तुमचं म्हणणं महत्वाचं आहे की नाही आता, हो ना? त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी एवढा मोठा गुन्हा करून ठेवलाय याबद्दल तुम्ही कन्व्हिन्स आहात ना. अहो, मग उद्या त्याचे ऑफिसमध्ये आले तर हे जे काही डोक्यात चाललंय तुमच्या, त्याचा परिणाम किती नाही म्हटलं तरी तुमच्या आणि त्यांच्या नातेसंबंधावर होणार, परिणामी तुमच्या इथल्या कामावर होणार. आणि आपण कितीही म्हणालो ना की मी अलिप्त राहून काम करेन, तरी तसं होतं का? आता मनामध्ये आपल्याला एवढे कप्पे नाही करून वागता येत, स्पेशली नातं जेव्हा असं वर्षानुवर्षांचं असतं तेव्हा. आता मला मनापासून सांगा, आता हे जे काही झालंय त्यात आनंददादांची चूक आहे असं वाटतंय ना तुम्हाला? ही चोरी आनंददादांनीच केली यासाठी कन्व्हिन्स आहात की नाही? शांत बसलाय. तुमचं सायलेन्स म्हणजे हो समजायचंय का मी? अहो, मग ज्या माणसाने चोरी करून ठेवली आहे त्या माणसाला तुम्ही असं ऑफिसमध्ये वगैरे काही बोलवावं तसं मला वाटत नाही. आणि छे, तुमचे प्रोफेशनल संबंध वगैरे टिकतील असंही वाटत नाही मला या सगळ्यात. नाही, ते टिकवावेच लागतील. प्रोफेशनल आयुष्य आणि पर्सनल आयुष्य वेगळं ठेवणं जमतं मला. आनंदनी इथे यावं, ऑफिसमध्ये काम करावं प्रोफेशनली, या पलीकडे आमच्यात काही नातं मैत्रीचं वगैरे असणार नाही. मी त्याला माझ्या घरी बोलवणार नाही, मी त्याच्या घरी जाणार नाही. असंही त्याच्या बायकोने खूप ऐकवलं मला, फाड 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 बोलली माझ्याशी. निकिता ताई असं नाव आहे त्यांचं. तेच, ते जे काय असेल ते खूप बोलली मला त्याच्यावर. पण हे सगळं मला बोलत असताना एकदाही तिच्या मनात हा विचार नाही आला की माझ्याऐवजी आपल्या नवऱ्याला विचारावं की का रे बाबा, का टाकलास तू हार माझ्या पर्समध्ये? हे जर त्यांनी केलं असतं ना तर आमच्यातली मैत्री टिकली असती, इथपर्यंत वेळ झाली नसती. पण तसं त्यांनी केलं नाही. नवऱ्याच्या बाजूने ठामपणे उभी राहिली ती. दोन्ही नवरा बायको वाईटच आहेत, वाईट टाकून देऊया त्यांना.